नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या महाराष्ट्राचा इतिहास या पुस्तकातील पहिला टॉपिक मधला चौथा घटक या ठिकाणी पाहत आहोत। लक्षात घ्या, हे जे पहिलं प्रकरण जे आहे या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे ते म्हणजे महाराष्ट्राची पार्श्वभूमी। महाराष्ट्राची पार्श्वभूमी या टॉपिक अंतर्गत प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास आपण पाहत आहोत आणि आजच्या या सेशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे सातवाहनांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जी राजकीय राजवंश स्थापन झाले, ज्यामध्ये वाकाटक आहे, त्यानंतर चालुक्य आहे, राष्ट्रकूट आहे, शिलाहार आहे आणि गौड घराणा आहे। तर या प्रकारे एकूण 5 राजवंशाची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी पाहायची आहे। लक्षात घ्या, ही लेक्चर सिरीज तुम्हा विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी हे पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे हे लेक्चर सिरीज तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी पहा आणि आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी सेंड करा। जे विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांनी तर हे जरूर या ठिकाणी पाहणं खूप जास्त गरजेचं आहे। तर मित्रांनो, आजचं सेशन जे आहे ते आपण वाकाटक आणि त्यानंतरचे प्राचीन काळातील महाराष्ट्रातील राजवंश यांच्यावर या ठिकाणी करणार आहोत। तेव्हा सुरू करूया या प्रकारचं महत्त्वाचं सेशन। आता लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं वाकाटक राजघराणं। तर वाकाटकांबद्दलची माहिती, थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे ती आपण इथे या ठिकाणी पाहूया। लक्षात घ्या, सातवाहन शासकांचं राज्य समाप्त झाल्यानंतर इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये वाकाटकांची सत्ता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली। पुरिका ही त्यांची या ठिकाणी राजधानी राहिली आणि विंध्य शक्ती हा यांचा संस्थापक या ठिकाणी मानला जातो। लक्षात घ्या, वाकाटक राजघराणं जे आहे हे गुप्तांना समकालीन होतं आणि गुप्त शासकांसोबत यांचे वैवाहिक संबंध देखील या ठिकाणी जोडलेले आहेत असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर आपल्या या पुस्तकामध्ये काय इन्फॉर्मेशन दिली आहे ती आपण इथे या ठिकाणी पाहूया। इथं म्हणलेलं आहे, यांची राजकीय परिस्थिती अंतर्गत म्हणलेलं आहे की अजिंठा लेण्यांमध्ये वाकाटकांना वाकाटक वंशकेतू या नावानं संबोधलेलं आहे। म्हणजे लक्षात घ्या, वाकाटकांची माहिती मिळवण्यासाठी अजिंठा लेण्यांचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे। तर अजिंठा लेण्यांमध्ये वाकाटक वंशकेतू या नावानं वाकाटकांचा उल्लेख या ठिकाणी केल्याचं पाहायला भेटतं। लक्षात घ्या, इथं दिले आहे विंध्य शक्ती। तर विंध्य शक्ती हे कोण आहे? तर विंध्य शक्ती हे वाकाटकांचे संस्थापक आहेत। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। याच विंध्य शक्तीनं पुरिका या ठिकाणी, पुरिका हे जे ठिकाण आहे जे विदर्भामध्ये आपण मानलं जातं, तर पुरिका या ठिकाणी या वाकाटकांनी आपली राजधानी निर्माण केली होती असं एकंदर दिसतं। विंध्य शक्तीच्या निधनानंतर प्रवरसेन प्रथम हा इथं वाकाटकांचा एक महान शासक बनल्याचं दिसून येतं। लक्षात घ्या, पुस्तकात माहिती दिली आहे की हा जो प्रवरसेन प्रथम जो आहे त्यानं इसवी सन 270 पासून ते इसवी सन 330 पर्यंत म्हणजेच या ठिकाणी एकूण 60 वर्ष इथे या ठिकाणी राज्य केलेलं आहे अशी प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते। आता लक्षात घ्या, काही असे मुद्दे आहेत जे आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकात नाही, ते मिसिंग आहे। तर त्याबद्दलची पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर लक्षात घ्या, हा जो प्रथम प्रवरसेन जो होता तर त्यानं सम्राटची उपाधी धारण केली होती व अत्यंत शक्तिशाली हा प्रवरसेन प्रथम या नावाचा शासक या ठिकाणी मानला जातो। तर यानं आपला साम्राज्य विस्तार जो आहे हा आंध्र प्रदेश आणि कलिंग पर्यंत म्हणजेच ओरिसा प्रांतापर्यंत पण केला होता या प्रकारची माहिती मिळते। त्याच्या राज्यामध्ये कोल्हापूर, सातारा, सोलापूर, त्याचबरोबर दक्षिण कोसल, कलिंग आणि त्याचबरोबर आंध्र प्रदेश पर्यंतचा भाग या ठिकाणी येत होता असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। आणि हा जो प्रवरसेन जो होता तर हा प्रवरसेन वैदिक धर्माचा अनुयायी होता। लक्षात घ्या, तर वैदिक धर्माचा अनुयायी होता आणि त्याचबरोबर यानं एकूण 4 अश्वमेध यज्ञ केल्याची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। आता अश्वमेध यज्ञ कशासाठी करतात? तर साम्राज्य विस्तार करण्यासाठी हा अश्वमेध यज्ञ या ठिकाणी केला जात होता असं एकंदर दिसतं। तर या प्रवरसेन प्रथमनं 4 अश्वमेध यज्ञ केल्याचं दिसून येतं। लक्षात घ्या, प्रवरसेन प्रथमच्या निधनानंतर वाकाटकांच्या 2 शाखा निर्माण झाल्याचं एकंदर दिसतं। तर प्रवरसेन प्रथमची जी 2 मुलं होती, एकाचं नाव होतं गौतमीपुत्र आणि दुसऱ्याचं नाव होतं सर्वसेन। नाव नीट लक्षात घ्या। तर गौतमीपुत्र आणि त्याचबरोबर सर्वसेन ही प्रवरसेन प्रथमची 2 मुलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। तर प्रवरसेन प्रथमनं आपलं राज्य या 2 मुलांमध्ये विभागून दिलेलं होतं असं एकंदर दिसतं। तर वाकाटकांच्या 2 शाखा आपण या ठिकाणी पाहतो। एक शाखा आहे वत्समुल्क
आणि दुसरी शाखा आहे ज्येष्ठ। तर लक्षात घ्या ही जी ज्येष्ठ शाखा जी आहे तर त्या ज्येष्ठ शाखेचा संस्थापक या ठिकाणी गौतमीपुत्र या ठिकाणी मानला जातो आणि त्याचबरोबर सर्वसेन जो आहे हा वस्त मुल्क या शाखेचा प्रमुख राजा म्हणून या ठिकाणी मानला जातो। तर इथं आपल्याला दिलेलं आहे ज्येष्ठ शाखा आणि त्या ज्येष्ठ शाखेबद्दलची माहिती। आता बघा इथं म्हणलेलं आहे ज्येष्ठ शाखा, तर प्रवर्सेन प्रथमचा मुलगा जो आहे गौतमीपुत्र हा या शाखेचा प्रमुख आणि पहिला शासक मानला जातो आणि या गौतमीपुत्राचा जो मुलगा होता ज्याचं नाव होतं रुद्रसेन पहिला। तर रुद्रसेन पहिला जो आहे हा समुद्रगुप्ताशी समकालीन शासक या ठिकाणी होता। हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। आता बघा कधी कधी प्रश्न काय विचारले जातात, कधी कधी प्रश्न विचारले जातात की महान शासक समुद्रगुप्त याच्याशी समकालीन असणारा शासक कोण होता, तर वाकाटकांमध्ये तो रुद्रसेन प्रथम असा या ठिकाणी मानला जातो। आता बघा हा जो समुद्रगुप्त आहे ज्याला या ठिकाणी विन्सन स्मिथनं भारताचा नेपोलियन म्हणून संबोधलेला आहे, ज्याचं राज्य हे बंगालपासून तर सिंध पर्यंत या ठिकाणी विस्तारलेलं होतं आणि त्याचबरोबर यानं या ठिकाणी कन्याकुमारीपर्यंत देखील आपलं राज्य स्थापन केलं होतं। दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे वाकाटक राज्य होते त्यांचा मात्र समुद्रगुप्तानं पराभव केला नव्हता, तर त्यांच्यासोबत मैत्रीचे सलोख्याचे संबंध स्थापित केले होते। हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे वाकाटकांनी गुप्तांच्या अधिपत्याखाली स्वतःला या ठिकाणी आणलं नाही, ते स्वतंत्रच राहिले, मात्र गुप्तांसोबत त्यांनी मैत्रीचे आणि सलोख्याचे संबंध स्थापन केलेले आहेत या प्रकारची माहिती आपल्याला मिळते। लक्षात घ्या हा रुद्रसेन पहिला जो आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पृथ्वसेन नावाचा त्याचा मुलगा जो आहे हा इथे या ठिकाणी शासक बनल्याचं माहिती आपल्याला मिळते आणि त्यानंतर पृथ्वीसेनच्या नंतर दुसरा रुद्रसेन जो आहे हा दुसरा रुद्रसेन हा या ठिकाणी सिंहासनावर येतो असं एकंदर दिसतं। आता सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा लक्षात घ्या, हा जो रुद्रसेन दुसरा जो होता त्याचा विवाह चंद्रगुप्त दुसरा जो आहे तर त्याची जी मुलगी आहे प्रभावती, तर त्या प्रभावती सोबत याचा विवाह झाल्याची माहिती या ठिकाणी मिळते। इथं दिलेलं आहे दुसरा रुद्रसेनचा विवाह चंद्रगुप्त दुसराची जी मुलगी आहे जिचं नाव या ठिकाणी आहे प्रभावती, तर त्या प्रभावती सोबत या ठिकाणी झाल्याची माहिती या ठिकाणी मिळते। आता मुद्दा नीट समजून घ्या, हा रुद्रसेन जो होता तर या रुद्रसेन दुसरा जो आहे तर तो या ठिकाणी अल्पायुषी ठरला, त्याचं लवकरच या ठिकाणी निधन झाल्याची माहिती आपल्याला मिळते। त्याचं लवकरच निधन झाल्यामुळं ही जी प्रभावती होती तर तिनं सुमारे 13 वर्ष ही वाकाटकांची गादी सांभाळल्याची माहिती या ठिकाणी मिळते। आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये ही माहिती दिली नाही, तर एक्स्ट्रा जी इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगतोय की प्रभावती जी होती जी चंद्रगुप्त दुसऱ्याची मुलगी आहे आणि ती वाकाटकांची सून या ठिकाणी मानली जाती, तर त्या प्रभावतीनं इथे या ठिकाणी 13 वर्ष सिंहासन सांभाळलेलं आहे वाकाटकांचं। लक्षात घ्या पुणे ताम्रपत्र, तर या पुणे ताम्रपत्रामध्ये अशी माहिती या ठिकाणी मिळते, तर या प्रभावतीनं अनेक ब्राह्मणांना भूमी अनुदान दिल्याची माहिती या ठिकाणी मिळते। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे हे तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्राचीन भारतामधली ही पहिली या ठिकाणी शासक होती, महिला शासक होती जिनं वाकाटकांवर 13 वर्ष राज्य केलं। या प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। लक्षात घ्या या प्रभावती आणि त्याचबरोबर रुद्रसेन यांना एक मुलगा या ठिकाणी झाला ज्याचं नाव या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं ते म्हणजे प्रवरसेन दुसरा। तर प्रवरसेन दुसरा जो आहे हा प्रवरसेन दुसरा हा प्रभावतीचा मुलगा आहे आणि जेव्हा प्रवरसेन दुसरा हा 14 वर्षाचा झाला तेव्हा त्या राणीनं या प्रवरसेन दुसऱ्याला त्या वाकाटकांची गादी दिलेली आहे अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। लक्षात घ्या हा जो प्रवरसेन दुसरा आहे यानं एक महत्त्वाचं काव्य लिहिलं ज्या काव्याचं नाव आहे सेतुबंधू काव्य। तर सेतुबंधू काव्याची रचना ही प्रवरसेन दुसऱ्यानं केली, जे प्राकृत मधला दुसरा ग्रंथ या ठिकाणी मानला जातो। तर प्राकृत भाषेतला पहिला ग्रंथ कोणी लिहिला तर राजा हालनं लिहिला, ज्याचं नाव आहे गाथा सप्तर्षी। तर गाथा सप्तर्षी या प्राकृत मधला पहिला ग्रंथ मानला जातो। तर प्रवरसेन दुसरानं लिहिलेला सेतुबंधू काव्य हा ग्रंथ प्राकृत मधला दुसरा ग्रंथ या ठिकाणी मानला जातो। तर हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। इथं म्हणलेलं आहे की राजधानी नागपूर जवळ नंदीवर्धन येथे आणल्याचं दिसून येतं। म्हणजे रुद्रसेन दुसरा जो होता तर त्यानं या ठिकाणी आपली राजधानी नागपूरच्या जवळ नंदीवर्धन
इथे या ठिकाणी आणल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे म्हणलेले आहे इसवी सनाच्या 490च्या सुमारास वाकाटकांची ज्येष्ठ शाखा ही या ठिकाणी वत्सगुल्म या शाखेत विलीन झालेली आहे, या प्रकारची माहिती आहे। आता ही वत्सगुल्म शाखा जी आहे तर त्याबद्दलची थोडीशी माहिती आपण इथे या ठिकाणी पाहूया। लक्षात घ्या, वत्सगुल्म शाखा जर आपण पाहिली तर या प्रवरसेन पहिल्याचा जो मुलगा होता ज्याचं नाव होतं सर्वसेन, तर हा सर्वसेन याचा या ठिकाणी प्रमुख राजा म्हणून या ठिकाणी मानला जातो। तर वत्सगुल्म शाखेचा प्रमुख राजा हा सर्वसेन या ठिकाणी होता आणि त्यानं आपली राजधानी जी आहे ही वत्सगुल्म इथे या ठिकाणी केल्याचं दिसतं। वत्सगुल्म म्हणजे आजचं वाशिम लक्षात घ्या। तर सध्याचं जे वाशिम आहे तर ते सध्याचं वाशिम इथे या ठिकाणी या वत्सगुल्म शाखेची या ठिकाणी राजधानी आहे, या प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। सर्वसेन हा एक कवी या ठिकाणी होता आणि त्यानं एक उपाधी धारण केली होती, ज्या उपाधीचं नाव आहे धर्म महाराज, आणि त्याचबरोबर त्यानं एक महत्त्वाचा काव्य ग्रंथ देखील या ठिकाणी लिहिला, त्याचं नाव आहे हरी विजय। तर लक्षात घ्या, सर्वसेन बद्दलची माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते परीक्षेला की सर्वसेन हा कुठला राजा होता। तर वत्सगुल्म शाखा जी आहे तर त्या वत्सगुल्म शाखेचा हा या ठिकाणी महान शासक होता, ज्याची राजधानी वाशिम या ठिकाणी आहे आणि यानं या ठिकाणी धर्म महाराज ही पदवी धारण केली आणि त्याचबरोबर हरिविजय हे प्राकृत भाषेतील त्यांनी या ठिकाणी ग्रंथ लिहिल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर लक्षात घ्या, सातवाहनांप्रमाणेच या ठिकाणी या वाकाटकांची पण राजभाषा जी होती ही प्राकृतच होती, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। यानंतर मग इथं पाहायला भेटतं की दुसरा विंध्यशक्ती, दुसरा प्रवरसेन, दुसरा प्रवरसेन मी जो म्हणतो तर तो दुसरा प्रवरसेन जो आहे त्यानं सेतुबंधू काव्य हा ग्रंथ लिहिल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यानंतर देवसेन आहे आणि हरिसेन असे अनेक राजे इथे या ठिकाणी होऊन गेलेले आहेत असं दिसतं। आता बघा, चंद्रगुप्त दुसरा जर आपण पाहिला तर त्याच्या दरबारामध्ये एक महत्त्वाचा कवी होता ज्याचं नाव आहे कालिदास। तर कालिदास जो होता हा कालिदास देखील वाकाटकांकडे अनेक वर्ष राहिल्याची माहिती मिळते आणि वाकाटकांच्या दरबारात राहूनच कालिदासनं मेघदूत या नावाचं काव्य लिहिल्याची देखील आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे पाहायला भेटतं इसवी सनाच्या 550च्या सुमारास महिष्मतीच्या कलचुरींनी वाकाटकांच्या विदर्भात आपलं राज्य स्थापन केल्यानं वाकाटकांचा ह्रास झालेला आहे। तर हा मुद्दा लक्षात घ्या। वाकाटकांची सत्ता कोणी समाप्त केली तर दक्षिणेकडे महिष्मती राज्य होतं, तर त्या महिष्मतीमध्ये कलचुरी नावाची राजघराणे होती। तर कलचुरींनी इथे या ठिकाणी हल्ला केला आणि वाकाटकांची सत्ता समाप्त केलेली आहे अशा प्रकारची माहिती मिळते। काही सोर्समधनं आपल्याला ही पण माहिती मिळते की चालुक्यांनी वाकाटकांची सत्ता समाप्त केलेली आहे, अशी ही माहिती आपल्याला काही सोर्सेसमधनं या ठिकाणी मिळते। ठीक आहे, पुढे आपण या ठिकाणी पाहूया वाकाटकांचं योगदान काय राहिलं। आता बघा, इथे म्हणलेले वाकाटक राजे साहित्य, विद्या व कलेचे भोक्ते होते, त्याचबरोबर ते आश्रयदाते या ठिकाणी राहिले। त्यांनी सर्वच धर्माचा विकास या ठिकाणी केलेला आहे। जरी वैदिक धर्माचे असला तरी सर्व धर्माला आश्रय त्यांनी दिलेला आहे। वंश परंपरागत राजकीय सत्ता असूनही त्यांची सत्ता ही अनियंत्रित नव्हती असं इथं म्हणलं जातं। सत्तेचा अनियंत्रित वापर केला नाही, म्हणजे सत्तेचा उपयोग हा समाजाच्या कल्याणासाठी केला गेला पाहिजे, या प्रकारची भूमिका वाकाटकांची राहिलेली आहे असं एकंदर दिसतं। योग्य लष्कर व प्रशासनाद्वारे त्यांनी आपला साम्राज्य विस्तार आणि त्याचबरोबर सुस्थिरता टिकवण्यावर विशेष भर दिलेले आहे अशी माहिती आहे। याचबरोबर महसूल, जमीन महसूल, आयात निर्यात कर, मांडलिक राजांकडून येणारी खंडणी आणि राजकीय स्थिरतेमुळे या काळामध्ये आर्थिक प्रगती देखील मोठ्या प्रमाणावर झाली होती महाराष्ट्राची असं एकंदर दिसतं। इथं मी मागे म्हटल्याप्रमाणे कालिदासनं वाकाटकांकडे आश्रय घेतला होता आणि अनेक वर्ष त्यांनी इथं राहिल्यानंतर त्यानं मेघदूत या काव्याची रचना केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या प्रकारचा महत्त्वाचा मुद्दा हा या ठिकाणी लक्षात घ्या। याचबरोबर आता वाकाटकांची सत्ता समाप्त झाल्यानंतर चालुक्य जे आहे तर चालुक्यांची सत्ता या ठिकाणी येते असं एकंदर दिसतं। आता बघा, महाराष्ट्रामध्ये चालुक्यांची सत्ता जी आली तर ती खास करून आपण पाहू शकतो की जेव्हा गुप्तांचं साम्राज्य समाप्त होत होतं त्याच वेळेस चालुक्य हे नवे राज्यकर्ते म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयास आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। चालुक्य जर आपण पाहिलं तर चालुक्यांच्या एकूण 3 शाखा आपल्याला या ठिकाणी दिसतात। त्यातली पहिली शाखा जी होती त्याला बदामी ही त्यांची राजधानी होती, त्याला वातापी पण म्हटलं गेलं। तर बदामीचे चालुक्य अथवा वातापीचे चालुक्य
दुसरी शाखा ही त्यांच्या कल्याणमध्ये होती, तर कल्याणीचे चालुक्य हे एक महत्त्वाचे चालुक्य होते आणि तिसरं शाखा जी आहे ती त्यांचं आंध्र प्रदेशामध्ये या ठिकाणी होती। तर या प्रकारे असे 3 महत्त्वाच्या शाखा या ठिकाणी चालुक्यांच्या या ठिकाणी मांडल्या जातात। तर आपल्या पुस्तकामध्ये पहिलं बदामीच्या चालुक्यांची माहिती दिली आहे, ती आपण या ठिकाणी पाहूया। नंतर क्रमाक्रमाने एकेका शाखेची माहिती आपण या ठिकाणी पाहूया। आता इथं म्हणलेलं आहे बदामीच्या चालुक्य घराण्यातील पहिला राजा जो होता हा जयसिंह आहे। काय म्हणलेलं आहे की बदामीच्या चालुक्य घराण्यातील पहिला शासक हा जयसिंह या ठिकाणी आहे आणि यानंतरचा महान शासक जर आम्ही पाहिला तर पहिला पुलकेशी हा या ठिकाणी मानला जातो। तर पहिला पुलकेशी हा याचा एक महान शासक इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। तर या पहिल्या पुलकेशीनं अश्वमेध यज्ञ केल्याची माहिती आपल्याला इथे या ठिकाणी मिळते। तर काय केलं तर अश्वमेध यज्ञ जो आहे तर तो अश्वमेध यज्ञ या प्रथम पुलकेशीनं केल्याची माहिती या ठिकाणी मिळते। त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतो कीर्तिवर्मन जो आहे हा कीर्तिवर्मन हा बदामीच्या चालुक्यांचा एक महान शासक या ठिकाणी मानला जातो। ज्या कीर्तिवर्मननं एकूण 11 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं आणि लक्षात घ्या महाराष्ट्र आणि त्याचबरोबर या ठिकाणी कर्नाटक यांच्या दरम्यानमध्ये एक त्या काळामध्ये राज्य होतं, ज्या राज्याचं नाव होतं कदंब। तर कदंब नावाचं राज्य होतं आणि या कदंबचा एक संस्थापक राजा या ठिकाणी आहे ज्याचं नाव या ठिकाणी होतं मयूर शर्मन। तर लक्षात घ्या कदंब हे राज्य जे होतं तर त्या कदंब राज्याचा संस्थापक राजा होता मयूर शर्मन, जो एक महान राजा या ठिकाणी मानला जातो। भारतामध्ये सर्वात जास्त अश्वमेध यज्ञ जर कोणी केला असेल तर या मयूर शर्मनने केलेला आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। सुमारे 18 अश्वमेध यज्ञ मयूर शर्मनने केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। कदंबची राजधानी बनवाली आहे। तर हे कदंब जे राजे होते तर त्या कदंब राजांची सत्ता समाप्त करणारा होता तो म्हणजे कीर्तिवर्मन। तर कीर्तिवर्मनने यांची सत्ता समाप्त केली। याचबरोबर कदंबच्या जवळ जे नल राजे होते तर त्या नल राजांची पण सत्ता यानं समाप्त केल्याचं एकंदरीत दिसून येतं। याचबरोबर या कीर्तिवर्मननं अनेक राजांना आपल्या अधिपत्याखाली आणल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। इथं म्हटलेलं आहे कीर्तिवर्मनचा जो लहान भाऊ आहे ज्याचं नाव आहे मंगलेश, तर मंगलेश हा कीर्तिवर्मनचा लहान भाऊ आहे। यानं कलचुरी आणि रेवती शासकांचा पराभव केल्याची माहिती या ठिकाणी मिळते। तर कलचुरी आणि रेवती शासक जे आहे त्यांचा पराभव या मंगलेशनं केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। पुढे म्हणलेले की मंगलेशच्या राजकीर्तीच्या शेवटच्या काळात झालेल्या यादवी युद्धामध्ये त्याचा पुतण्या जो होता ज्याचं नाव आहे दुसरा पुलकेशी, तर लक्षात घ्या हा एक महान शासक या ठिकाणी मानला जातो दुसरा पुलकेशी। तर हा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी इथं सत्तेमध्ये या ठिकाणी येतो असं दिसून येतं। तर मंगलेशच्या कार्यकाळामध्ये यादवी युद्ध झालं, आंतरिक युद्ध झालं आणि त्यानंतर मग पुलकेशी दुसरा हा इथं सिंहासनावर येतो असं एकंदरीत दिसतं। आता लक्षात घ्या या पुलकेशी दुसरा जर आम्ही पाहिला तर हा बदामीच्या चालुक्यांचा एक महान सम्राट मानला जातो, कारण या शासकानं उत्तरेचा महान राजा जो होता ज्याचं नाव या ठिकाणी आहे हर्षवर्धन, तर हर्षवर्धन जेव्हा उत्तर भारतामध्ये आपली संपूर्ण सत्ता स्थापित केल्यानंतर दक्षिणेकडे नर्मदा नदी किनारी तो जेव्हा आला दक्षिणेकडचा शासकांचा पराभव करण्यासाठी, तेव्हा याच बदामीच्या चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय यानं नर्मदा नदी किनारी याचा हर्षवर्धनाचा पराभव केल्याची माहिती या ठिकाणी मिळते। तर या प्रकारे हा पुलकेशी दुसरा जो होता तर त्यानं एक पदवी धारण केली होती, ज्या पदवीचं नाव होतं परमेश्वर। तर लक्षात घ्या परमेश्वर या ही पदवी जी आहे ही चालुक्य राजा पुलकेशी द्वितीयानं धारण केल्याची या ठिकाणी माहिती मिळते। तर हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि शूरवीर व पराक्रमी शासक या ठिकाणी होता। या शासकानं मौर्य, त्याचबरोबर कलचुरी, नल, राष्ट्रकूट, त्याचबरोबर कदंब, गंग आणि याचबरोबर आलूप या इत्यादी शासकांचा पराभव केला आणि आपलं साम्राज्य विस्तार महाराष्ट्र, कोकण, माळवा आणि विदर्भ या भागांमध्ये केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या हा जो चालुक्य राजा पुलकेशी दुसरा होता त्यानं दक्षिणेकडच्या म्हणजे अतिदक्षिणेकडे जे पल्लव नावाचे शासक होते त्यांचाही पराभव केला। तिथे लक्षात घ्या पाहायला भेटतं महेंद्रवर्मन नावाचा पल्लव शासक होता, त्याची हत्या या ठिकाणी पुलकेशी द्वितीयानं केली आणि पल्लवांचा उत्तरेकडचा भाग त्यानं आपल्या साम्राज्यात जोडला होता या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते। इथं म्हटलेलं आहे याला समकालीन शासक होता उत्तरेकडे हर्षवर्धन।
तर हर्षवर्धनाचा पराभव इथे या ठिकाणी यानं केल्याचं देखील या ठिकाणी दिसून येतं। हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये एक महान चीनी बौद्ध प्रवासी आला होता भारतात, ज्याचं नाव होतं युहानसंग। युहानसंगनं सी युकी म्हणजेच पाश्चात्य संसाराचे लेख या नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथातून माहिती अशी मिळते की हर्षवर्धनाचा पराभव नर्मदा नदी किनारी चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय यानं या ठिकाणी केल्याची माहिती या ठिकाणी मिळते। याचबरोबर बदामीच्या चालुक्य राज्यामध्ये एक शिवमंदिर उभारलं गेलं, जे शिवमंदिर जे आहे त्याला ऐहोल मंदिर असं म्हटलं जातं। तर या ऐहोल मंदिरांच्या भिंतींवर एक शिलालेख कोरला गेला आहे। तर त्या शिलालेखामध्ये पण या पुलकेशी द्वितीयाचा पराक्रम वर्णित केलेला आहे। लक्षात घ्या, पुलकेशी द्वितीयानं हर्षवर्धनाचा नर्मदा नदी किनारी पराभव केला या प्रकारची माहिती ऐहोल मंदिर अभिलेखातून आपल्याला या ठिकाणी मिळते। आणि हा मुद्दा लक्षात ठेवा, हा ऐहोल मंदिर अभिलेख कोरला कोणी, तर चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय याचा जो दरबारी कवी होता ज्याचं नाव आहे रविकीर्ती। तर या रविकीर्तीनं या ठिकाणी हा ऐहोल मंदिर अभिलेख कोरल्याची माहिती या ठिकाणी मिळते। पुढे पाहायला भेटतं कलिंग आणि कोसल हे भाग देखील या पुलकेशी द्वितीयानं जिंकल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। आणि दक्षिणेकडे पल्लवांचा उत्तरेकडचा भाग देखील चालुक्य राजा पुलकेशी द्वितीयानं जिंकला होता असं एकंदरीत दिसतं। इथं म्हटलेलं आहे पल्लव राजा नरेंद्र सिंह वर्मा यानं पुलकेशीचा पराभव केला। म्हणजे आता पहा, इथं पाहायला भेटतं महेंद्र वर्मन जो होता हा महेंद्र वर्मनचा आणि पुलकेशी द्वितीयाचा सामना झाला, तेव्हा पुलकेशी द्वितीयानं महेंद्र वर्मनचा पराभव करून त्याची हत्या केली। तर महेंद्र वर्मनचा मुलगा होता ज्याचं नाव या ठिकाणी आहे नरेंद्र सिंह वर्मा म्हटलं आहे इथं। तर लक्षात घ्या, नरेंद्र सिंह वर्मा किंवा नरेंद्र सिंह वर्मन, तर हा जो नरेंद्र सिंह वर्मन जो आहे हा महेंद्र वर्मनचा मुलगा या ठिकाणी मानला जातो। तर यानं आपल्या पित्याचा बदला घेण्यासाठी चालुक्यांवर हल्ला केला आणि चालुक्य राजा पुलकेशी द्वितीयाचा पराभव करून त्याची पण हत्या त्याने या ठिकाणी केल्याचं दिसतं। आणि जो उत्तरेकडचा भाग चालुक्याने जिंकला होता तो पुन्हा पल्लवांमध्ये जोडल्याचं कार्य हे नरसिंहवर्मननं केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। तर लक्षात घ्या, हा द्वितीय पुलकेशी कोणाकडनं मारला गेला, तर नरसिंहवर्मनकडनं मारला गेला। तर हा मुद्दा लक्षात घ्या। पाहायला भेटतं की आपल्याला या ठिकाणी दिसतो यानंतर मग पहिला विक्रमादित्य, त्याचबरोबर विनयादित्य, त्याचबरोबर विजयादित्य दुसरा, कीर्तिवर्मन यांसारखे अनेक राजा इथे या ठिकाणी झाल्याचं दिसतं। इथं म्हणलेलं आहे यांचा अंतिम शासक होता ज्याचं नाव होतं दुसरा कीर्तिवर्मन। अंतिम शासक जो आहे हा दुसरा कीर्तिवर्मन आहे। तर पाहायला भेटतं राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यानं याचा पराभव करून या चालुक्यांची सत्ता समाप्त केल्याची माहिती मिळते। तर राष्ट्रकूट राजा जो होता कृष्ण प्रथम यानं बदामीच्या चालुक्यांची सत्ता समाप्त केली आणि बदामीच्या चालुक्यांचा अंतिम राजा ज्याचं नाव या ठिकाणी दुसरा कीर्तिवर्मन आहे। तर हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। आता बदामीचे चालुक्य पाहिल्यानंतर आता आपण कल्याणीचे चालुक्य जे आहे तर त्या कल्याणीच्या चालुक्यांबद्दलची माहिती इथे या ठिकाणी जाणून घेऊया। तसं पाहिलं तर कल्याणीच्या चालुक्यांचा संस्थापक या ठिकाणी तैलप प्रथम याला मानलं जातं। तैलप प्रथम जो आहे त्याला या ठिकाणी मानलं जातं। मात्र आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तैलप दुसरा असं नाव दिलेलं आहे। तर ठीक आहे, हरकत नाही, पाहूया आपण याच्यामध्ये काय दिलेलं आहे ते थोडंसं पाहूया। राष्ट्रकूटांनी बदामीच्या चालुक्यांचा पराभव करून महाराष्ट्रात स्वतःचा एकछत्री अंमल सुरू केला असं म्हटलेलं आहे। राष्ट्रकूट राजा होता ज्याचं नाव आहे दुसरा कर्क। तर हा जो दुसरा कर्क आहे राष्ट्रकूटांचा महान शासक, त्याच्या कार्यकाळामध्ये चालुक्य हे चालुक्यांचे मांडलिक सरदार ज्याचं नाव आहे दुसरा तैलप, चालुक्यांचे मांडलिक सरदार त्याचं नाव आहे दुसरा तैलप, तर त्याने या ठिकाणी स्वतंत्र राज्याची स्थापना केली, तेच कल्याणीचे चालुक्य आहेत। वास्तविकतः हा तैलप प्रथम आहे लक्षात घ्या, परंतु इथं दुसरा लिहिलेला आहे असं एकंदर दिसतंय। आता पहा इथं म्हणलेलं आहे हा जो दुसरा तैलप आहे तर त्या दुसरा तैलपने काय काय केलं, तर दुसरा तैलप जो आहे त्यानं चोल, चेदी, कुंतल आणि ओरिसा या शासकांचा पराभव केल्याची माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे। इथं पाहायला भेटतं हे जे कल्याणीचे चालुक्य जे आहे तर या कल्याणीच्या चालुक्यांमध्ये काही महत्त्वाचे व महान शासक होऊन गेले। त्यापैकी इथं आपण पाहू शकतो सत्याश्रय, त्याचबरोबर पहिला विक्रमादित्य हा एक महत्त्वाचा आहे। तर पहिला विक्रमादित्य, त्याचबरोबर जयसिंह प्रथम, याचबरोबर पहिला सोमेश्वर असे काही राजे होऊन गेले। आता लक्षात घ्या, इथं आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे।
तर हा जो विक्रमादित्य जो होता तर याच्याच दरबारामध्ये बिल्हण नावाचा एक महान कवी होऊन गेला। तर या बिल्हणनं या ठिकाणी विक्रमादित्याच्या नावानं विक्रमांक चरित्र या नावाचा ग्रंथ लिहिल्याचं दिसतं। तर विक्रमांक चरित्र हे कोणी लिहिलं तर बिल्हणने लिहिलं। आणि हा जो सोमेश्वर जो होता लक्षात घ्या, तर या सोमेश्वरनं मानसोल्हास नाव नीट लक्षात घ्या, तर मानसोल्हास हा ग्रंथ लिहिल्याची माहिती या ठिकाणी मिळते। तर सोमेश्वरनं मानसोल्हास हा ग्रंथ लिहिला, हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता मानसोल्हास या ग्रंथामध्ये काय माहिती दिलेली आहे, तर या ग्रंथामध्ये माहिती अशी दिलेली आहे की हा राजा असं म्हणतोय की राजाचं कर्तव्य आहे की प्रजेचं रक्षण करणं, आणि ते केवळ चोर लुटेरू आणि डाकूंपासून प्रजेचं रक्षण नाही करायचं, तर भ्रष्ट कर्मचारी अधिकारी वर्गापासून पण या ठिकाणी प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य आहे, अशी भूमिका सोमेश्वर तृतीय या ठिकाणी घेतोय असं एकंदर दिसतं। तर सोमेश्वर तृतीयानं काय लिहिलं तर मानसोल्हास लिहिलं। तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पहा पुढे पाहूया आपण याबद्दल अजून काय इन्फॉर्मेशन आहे का। आता चालुक्यांचं योगदान म्हणले, एक होतं वेंगीचे चालुक्य। आता बघा इथं वेंगीच्या चालुक्यांची माहिती दिलेली नाहीये, पण मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन सांगेल इकडं। तर वेंगीचे चालुक्य हे आंध्र प्रदेशामध्ये या ठिकाणी होते खास करून, आणि त्या भागामध्ये पाहायला असं भेटतं त्या भागातले जे शासक होते ते स्वतःला ब्रह्मचंद्र यांच्या या ठिकाणी वंशज या ठिकाणी मानत होते। तर ब्रह्माचे वंशज, मनुचे वंशज, रामाचे वंशज ते स्वतःला या ठिकाणी मानत होते। हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा, वेंगीचे चालुक्य। आता बघा चालुक्यांचं योगदान याबद्दलची माहिती या ठिकाणी आहे। चालुक्य राजे हे कला, साहित्य आणि विद्येचे उपासक होते। कला, साहित्य आणि विद्येचे उपासक आहे। यांच्या कार्यकाळात दक्षिणेत संस्कृत आणि कन्नड भाषेत अनेक साहित्य या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। पुढे पाहायला भेटतं कवी बिल्हण जो आहे त्यानं विक्रमांक देवचरित्र लिहिलेलं आहे। विक्रमांक देवचरित्र मी सांगितलंच तुम्हाला की कवी बिल्हण विक्रमांक चरित्र लिहिलं, म्हणजे विक्रमांक देवचरित्र इथं बनलेलं आहे ते लिहिलं। तर विक्रमादित्य श्रेष्ठ या नावाचा एक राजा होता कल्याणीच्या चालुक्यांमध्ये, तर त्याची थोरवी गाण्यासाठी त्यानं विक्रमांक चरित्र हा ग्रंथ लिहिला। विज्ञानेश्वर यांच्या दरबारामध्ये होता, ज्या विज्ञानेश्वरानं मिताक्षर लिहिलं। आणि पंपा एक महत्वाचा कन्नड कवी होता ज्यानं पंपा रामायण या प्रकारचा ग्रंथ लिहिल्याचं दिसतं। सोमेश्वर तिसरा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याला तुम्ही IMP या ठिकाणी करा मित्रांनो, कारण इथे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात की मानसोल्हास। कारण लक्षात घ्या इयत्ता 10वीचं जर पुस्तक तुम्ही पाहिलं तर त्या 10वीच्या पुस्तकामध्ये देखील सोमेश्वर तिसऱ्याच्या मानसोल्हास या ग्रंथाबद्दल उल्लेख केलेला आहे। 11वीच्याही पुस्तकात आहे, 10वीच्याही पुस्तकात आहे। आतापर्यंत प्रश्न आला नाही मानसोल्हासवर, तर येऊ शकतो ग्रंथांच्या आणि त्यांच्या लेखकांच्या जोड्या जुळवा। तर मानसोल्हास हा ग्रंथ लिहिला कोणी, तर सोमेश्वर तिसरा यानं लिहिलेला आहे, हे लक्षात घ्या। या काळातील वास्तुशिल्पे आजही खूप जास्त प्रभावशाली आहे असं म्हणलेलं आहे। बदामी, त्याचबरोबर हम्पी, त्याचबरोबर ऐहोळ, त्याचबरोबर पदकल्ल, श्रावणबेळगाव या भागातली मंदिरं ही यांच्या काळामध्ये निर्माण करण्यात आली चालुक्यांच्या काळात, आणि ही सारेच्या सारी मंदिरं ही द्रविड शैलीची मंदिरं या ठिकाणी आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। तर या शासक हे जरी वैदिक धर्माचे अनुकरण करणारे असले तरी यांनी सर्व धर्मांना आश्रय दिल्याची माहिती देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। धर्मनिरपेक्ष तत्व यांनी अवलंबलेलं होतं अशी माहिती या ठिकाणी मिळते। आता पहा वाकाटकांच्या नंतर चालुक्य आहे, आणि चालुक्यांच्या नंतर राष्ट्रकूटांची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये स्थापन झाल्याचं एकंदरीत दिसतं। तर राष्ट्रकूटांचा राजकीय इतिहास काय आहे तो थोडासा आता आपण इथे या ठिकाणी समजावून घेऊया। इथं म्हटलेलं आहे चालुक्यांच्या ऱ्हासानंतर 753 AD राष्ट्रकूटांची सत्ता महाराष्ट्रात स्थापन झाली। आणि लक्षात घ्या दंतीदुर्ग जो होता, हा दंतीदुर्ग हा इथे या ठिकाणी पाहायला भेटतो। तर हा दंतीदुर्ग हा यांचा संस्थापक मानला जातो। इथं म्हटलेलं आहे प्रारंभी हे जे राष्ट्रकूट होते हे चालुक्यांचे सामंतदार होते। राष्ट्रकूटांची नंदीवर्धन, सातारा जिल्ह्यातील माण आणि मराठवाड्यातील लातूर व कंदहार ही सत्ता केंद्र या ठिकाणी होती। तर लक्षात घ्या यांची राजधानी जर आपण पाहिलं तर राष्ट्रकूटांची एक राजधानी आहे, तर त्या राजधानीला मान्यखेत असं या ठिकाणी म्हटलं जातं। तर मान्यखेत जे सोलापूरच्या जवळ आहे, आणि नंतर याची एक दुसरी राजधानी या ठिकाणी बनली जिचं नाव आहे लातूर। आजचं जे लातूर आहे तर लातूर आणि मान्यखेत अशा दोन महत्त्वाच्या राजधान्या आहेत। मान्यखेत सोलापूरच्या जवळ आणि लातूर आत्ताच जे आहे ते, यांच्या दोन राजधान्या राहिल्याचं दिसून येतं। पाहायला भेटतं
की दंतीदुर्ग हा या घराण्याचा संस्थापक या ठिकाणी मानला जातो। तर या दंतीदुर्ग जो होता ना, तर या दंतीदुर्गानं एक यज्ञ केला ज्याचं नाव आहे हिरण्यगर्भ यज्ञ। तर हिरण्यगर्भ यज्ञ जो आहे तो दंतीदुर्गानं केल्याची माहिती या ठिकाणी मिळते आणि चालुक्यांचा पराभव करून त्यानं राष्ट्रकूटांची सत्ता स्थापन केली। प्रारंभी हा गुजरातमधल्या चालुक्यांचा सामंत अधिकारी होता असं म्हटलेलं आहे। उत्तरेत नर्मदेपासून तर दक्षिणेत तुंगभद्रा नदीपर्यंतचा प्रदेश यानं जिंकून घेतला आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार केलेला आहे। दंतीदुर्गानंतर त्याचा जो काका आहे, त्याचा जो सुलता आहे, त्याचं नाव आहे कृष्ण प्रथम। तर हा कृष्ण प्रथम सिंहासनावर येतो आणि 18 वर्ष कृष्ण प्रथम इथे या ठिकाणी राज्य सांभाळतोय अशी माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते। तर लक्षात घ्या, कृष्ण प्रथमनं किती वर्ष राज्य केलं, तर 18 वर्ष राज्य केलेलं आहे। आणि याच कृष्ण प्रथमनं वेरूळमध्ये कैलासनाथाचं मंदिर या ठिकाणी कोरल्याचं माहिती या ठिकाणी मिळते। तर वेरूळमधलं जे कैलासनाथाचं मंदिर जे आहे हे कोणी उभारलेलं आहे, तर कृष्ण प्रथमनं उभारलेलं आहे। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत इम्पॉर्टंट आहे। आता बघा, जी इन्फॉर्मेशन तुमच्या 11वीच्या पुस्तकात नाही त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगेल की जे कैलासनाथाचं मंदिर जे आहे ते कैलासनाथाचं मंदिर याचं एक वैशिष्ट्य आहे। जनरली कोणतंही मंदिर उभारत असताना त्याचा पाया आधी या ठिकाणी निर्माण केला जातो, मात्र हे तसं केलं नाही। तर एका सलग डोंगरावर वरपासनं शिखरापासनं तर पायापर्यंत या मंदिराची रचना करण्यात आलेली आहे। हा मुद्दा लक्षात ठेवा। आणि विशेष म्हणजे हे जे मंदिर आहे, तर हे मंदिर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हे मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसतं की कोणत्या कला केंद्राचं मंदिर या ठिकाणी मानलं जातं, तर लक्षात किंवा कोणत्या शैलीचं मंदिर मानलं जातं, तर वैसर शैली जी आहे तर त्या वैसर शैलीचं मंदिर हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। तर वैसर शैलीचं मंदिर आहे ते म्हणजे कैलासनाथाचं टेम्पल। तर मुद्दा नीट लक्षात घ्या। तर या प्रकारचं कृष्ण प्रथमनं हे मंदिर उभारलेलं आहे। हा मुद्दा या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे। पुढे पाहायला भेटतं कृष्ण प्रथमच्या नंतर त्याचा मुलगा जो आहे गोविंद दुसरा हा सिंहासनावर येतो आणि त्याच्यानंतर राजा ध्रुव आपल्याला या ठिकाणी गादीवर बसल्याचं दिसतं। ध्रुवानं 13 वर्ष राष्ट्रकूटांची सत्ता सांभाळली आणि उत्तर भारतामध्ये राष्ट्रकूटांचा प्रभाव वाढवल्याचं दिसतं। त्यानंतर गोविंद तिसरा हा जो आहे तर त्यानं कनौजचा सम्राट नागभट्ट, तर कनौजचा सम्राट जो आहे ज्याचं नाव आहे नागभट्ट आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्याच्या मित्रांवर हल्ला केल्याचं दिसतं। तर नागभट्ट जो कनौजचा राजा होता तर त्याचा या ठिकाणी पराभव हा या ठिकाणी गोविंद तिसरानं केल्याचं दिसतं। नॉट इम्पॉर्टंट, बट तुम्हाला माहिती असलं पाहिजे 11वीच्या पुस्तकात काय आहे ते तुम्हाला इथे या ठिकाणी देते। उत्तर भारतातील अनेक शासकांना मांडलिक बनवून त्याने या ठिकाणी खंडन देखील वसूल केल्याची माहिती मिळते। आता बघा, प्रश्न कुठे येईल, तर राष्ट्रकूटांवर प्रश्न येईल, तो म्हणजे अमोघ वर्षावर। अमोघ वर्ष हा एक महान शासक या ठिकाणी मानला जातो महाराष्ट्रातला। लक्षात घ्या, भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये आजपर्यंत जेवढे शासक या ठिकाणी झाले त्या सर्व शासकांपैकी सर्वात जास्त सिंहासन उपभोगणारा शासक हा अमोघ वर्ष मानला जातो। तर सुमारे 64 वर्ष सिंहासनावर हा बसला होता। याचा कालखंड जर आपण या ठिकाणी पाहिला तर लक्षात घ्या 800 AD पासून ते साधारणतः 878 AD पर्यंतचा कालखंड हा अमोघ वर्षाचा या ठिकाणी मानला जातो आणि 13व्या वर्षापासून तो सिंहासनावर बसला, म्हणजे 813 पासून ते 878 पर्यंत तो सिंहासनावर या ठिकाणी होता। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। आणि याचबरोबर हा एक महान या ठिकाणी साहित्यिक देखील होता। कन्नड भाषेमध्ये त्याने 2 महत्त्वाचे या ठिकाणी काव्यग्रंथ लिहिले, ज्याचं नाव आहे रानमालिका आणि दुसरा आहे कविराज मार्ग। तर कविराज मार्ग आणि रानमालिका यांवर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे। तर कोणी लिहिलेलं आहे, तर अमोघ वर्षानं लिहिलेलं आहे कविराज मार्ग आणि रानमालिका। मुद्दा नीट लक्षात घ्या, राष्ट्रकूट हे त्या काळामध्ये हे पहिले असे शासक झाले की ज्यांनी अरब स्तरातून येणाऱ्या अरबी व्यापाऱ्यांना इस्लाम धर्म आपल्या राज्यात प्रसारित करण्याची परवानगी दिली। तर हा एक मुद्दा इथं आपल्याला ॲड करणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, कन्नड भाषेचं अभिजात युग हे या ठिकाणी अमोघ वर्षाच्याच काळामध्ये सुरू झालेलं आहे। याचा दरबार जर मी पाहिला तर षष्ठ दिग्गज दरबार मानला जातो। कन्नड कवी पंपा, पोंपा, रत्ना, जिनसेन यांसारखे महान कवी याच्या दरबारामध्ये राहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। तर पुढे आपल्याला पाहायला भेटतं राजा कर्क हा या ठिकाणी राष्ट्रकूटांचा अंतिम शासक आहे अशी माहिती दिलेली आहे। कल्याणचे चालुक्य व परमारांनी केलेल्या आक्रमणामुळे राष्ट्रकूट सत्तेचा ऱ्हास झाल्याची माहिती इथं आपल्याला या ठिकाणी मिळते।
पुढे आपल्याला पाहायला भेटेल राष्ट्रकूटांच्या नंतर या ठिकाणी किंवा राष्ट्रकूटाची धार्मिक आणि सामाजिक स्थिती काय होती ती आपण पाहूया। राष्ट्रकूटाच्या नंतर शिलाहार वगैरे जे आहे ते आपण पाहूया। तर आधी यांची सामाजिक धार्मिक स्थिती काय होती ती पाहूया। जैन धर्मीय होते म्हटले, हे राष्ट्रकूट शासक हे जैन धर्मीय होते। तर लक्षात घ्या, जिनसेन हा यांचा अमुक वर्षाचा एक ज्याला आपण म्हणू शकतो राजगुरू जो होता जिनसेन होता, ज्यानं पार्श्वाभुद्दय या नावाचा ग्रंथ देखील लिहिल्याची माहिती मिळते। पुढे पहा, हिंदू मंदिरं त्यांनी बांधली, बौद्ध धर्माला वैष्णव धर्माला राजश्रय या ठिकाणी दिलेला आहे। विशेष म्हणजे यांच्या काळामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो कण्हेरी बुद्ध विहार जे आहे, जे बोरिवलीमध्ये आज आपण पाहतो, तर कण्हेरी बुद्ध विहाराची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली, जे त्या काळाचं एक मोठं विद्यापीठ देखील या ठिकाणी राहिलं होतं। तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे पाहायला भेटतं राष्ट्रकूटांच्या कार्यकाळामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था ही भक्कम मांडल्याचं दिसतं। जाती व्यवस्था तीव्र असल्याचं इथे या ठिकाणी पाहायला भेटतं। वास्तविकता जेव्हा आपण पाहतो की सातवाहनांच्या काळामध्ये काय झालं बघा, सातवाहनांच्या काळामध्ये जे व्यक्ती जो व्यवसाय करतो त्याच व्यक्तीनं आपलं ते आडनाव म्हणून धारण केलं आणि तेच आडनाव तुमची जात बनली, जसं की लोहार, कुंभार, चांभार, माळी, शिंपी यासारखे। पुढे पाहायला भेटतं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 वर्णातून या निर्माण झालेल्या जाती आणि तिच्या पोट जातींमध्ये यांच्या काळामध्ये समाज विभागल्याचं दिसून येतं। आंतरजाती व एक गोत्र विवाहांना इथं मनाई होती। तर 2 कास्टमध्ये आंतरजातीय आणि एकाच गोत्रामध्ये विवाह करण्यास इथं मनाई करण्यात आल्याचं दिसतं। या प्रकारे साधे गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मूग इत्यादी गोष्टींचं सेवन इथले लोक करत होते। हा मुद्दा या ठिकाणी इथं दिलेला आहे। पुढे पहा, कला आणि स्थापत्य खूप इम्पॉर्टंट आहे। तर या काळामध्ये कलेचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आणि एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काय, तर वेरूळचं कैलास लेणं हे जे आहे हे यांचं एक अत्यंत महत्त्वाचं स्थापत्य मानलं जातं। जसं मी तुम्हाला सांगितलं की वैसर शैलीच्या माध्यमातून किंवा वैसर शैलीच्या द्वारे हे या ठिकाणी कैलासनाथाचं मंदिर निर्माण करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळते। यानंतर आता पाहूया आपण शिलाहार घराणं। तर राष्ट्रकूटांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे राजघराणं आलं ते शिलाहार घराणं आलेलं आहे असं दिसतं। वास्तविकता जर आपण शिलाहार घराणं पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की कोकण किनारपट्टी जी आहे तर त्या कोकण किनारपट्टीवर यांचं या ठिकाणी सत्ता होती। खास करून ठाणे हा भाग, कोल्हापूर हा भाग इथं आपल्याला यांची सत्ता होती असं एकंदर दिसतंय। तर लक्षात घ्या, दक्षिण कोकण, उत्तर कोकण आणि कोल्हापूर या त्यांच्या 3 महत्त्वाच्या शाखा आपल्याला मानल्या जातात। आता काय होतं की कशा पद्धतीने हे शिलाहार घराणं अस्तित्वात आलं त्याची छान इन्फॉर्मेशन आपल्या 11वीच्या पुस्तकात आहे। इथं म्हणले शिलाहार राजे प्रथम राष्ट्रकूटांच्या आणि नंतर ते या ठिकाणी चालुक्यांचे व यादवांचे अंकित होते, म्हणजे त्यांच्या अधिपत्याखाली होते। आधी ते राष्ट्रकूटांच्या, नंतर चालुक्यांच्या, त्याचबरोबर यादवांच्या अधिपत्याखाली होते। त्यानंतर पुलकेशी, चालुक्य राजा पुलकेशी द्वितीयानं आपला मुलगा, ज्याचं नाव त्याचं आहे चांद्रदित्य, तर या चांद्रदित्याला काही प्रदेश त्याने सोपवला। चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय यानं आपल्या राज्यातील काही भाग चांद्रदित्याकडे सुपूर्द केला आणि त्या चांद्रदित्यानं 630ला त्यानं या ठिकाणी तिथं एक राज्य स्थापन केल्याची माहिती मिळते। आणि सध्याचं चांदोर म्हणजे चंद्रपूर जे आहे तर चंद्रपूरमध्ये या चांद्रदित्यानं आपली राजधानी बनवल्याचं दिसतं। चांद्रदित्य स्वतंत्र शासक म्हणून चालुक्याच्या अधिपत्याखाली मात्र स्वतंत्र शासक म्हणून काम करता दिसतो चांदूरमध्ये, चंद्रपूरमध्ये। पुढे इथे म्हणलेलं आहे की इसवी सन 765च्या सुमारामध्ये इसवी सन 765च्या सुमारामध्ये राष्ट्रकूट राजा होता कृष्ण प्रथम। तर या कृष्ण प्रथमनं या चंद्रपूरवर हल्ला केलेला आहे आणि चंद्रपूरवर हल्ला करून तिथं जे सामंत होते शिलाहार तर त्या सामंतांना तिथं नियुक्त केल्याचं दिसतं। म्हणजे राष्ट्रकूटांनी काय केलं पहा, म्हणजे नीट समजून घ्या, चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय जो होता त्याच्या अधिपत्याखाली जो भाग होता तो भाग त्यानं त्याचा मुलगा जो होता चांद्रदित्य त्याला या ठिकाणी दिला आणि तो भाग म्हणजे चंद्रपूरचा। इथं पाहायला मिळतं चंद्रपूरमध्ये या चांद्रदित्यानं स्वतंत्र शासक म्हणून राज्यकारभार करायला सुरुवात केली। राष्ट्रकूटाचा महान शासक होता कृष्ण प्रथम, ज्यानं कैलासनाथाचं मंदिर बांधलं होतं। तर त्यानं या ठिकाणी या भागावर हल्ला केला आणि तो भाग जिंकून घेतला आणि त्या चंद्रपूर या भागामध्ये त्यानं या ठिकाणी
शिलाहार जे आहे तर त्या शिलाहारांना आपले सामंत म्हणून नियुक्त केलेलं आहे असं एकंदर दिसतं। मग शिलाहारांनी गोमंतक येथील वेलीपठ्ठण येथे आपली या ठिकाणी सत्ता स्थापन केल्याचं दिसतं। हे शिलाधार चंद्रपूरचा भाग त्यांना मिळाल्यानंतर ते या ठिकाणी एक शक्तिशाली या ठिकाणी सामंतदार बनतात आणि त्यानंतर गोमंतक प्रदेश जो आहे म्हणजे गोव्याचा आसपासचा जो प्रदेश आहे तर गोव्याच्या आसपास प्रदेशामध्ये ते आपली सत्ता स्थापन करतात। आणि लक्षात घ्या वलीपट्टणम नाव नीट लक्षात असू द्या। तर काय तर वलीपट्टणम इथं लिहितोय हवं तर वलीपट्टणम, तर वलीपट्टणम जो भाग आहे गोमंतकचा भाग तर त्या वलीपट्टणम मध्ये त्यांनी या ठिकाणी आपली राजधानी बनवली आणि अशा प्रकारे दक्षिण कोकण, उत्तर कोकण आणि कोल्हापूर या भागामध्ये आपली सत्ता केंद्र ते निर्माण करताना दिसतात। उत्तर कोकण म्हणजे ठाणे आणि कोल्हापूर या भागामध्ये आपली सत्ता स्थापन करताना दिसतात वाकाटक। हा मुद्दा लक्षात घ्यायचा। आधी चंद्रपूर त्याच्या ताब्यात होता, तिथून त्यांचा राजकीय उदय झाला आणि नंतर गोमंतक प्रांतावर ते वलीपट्टणम मध्ये आपली सत्ता स्थापन करतात, वलीपट्टणमला राजधानी बनवतात आणि कोकण किनारपट्टीवर आपली सत्ता या ठिकाणी स्थापन करताना दिसून येतं। इथं म्हणलेलं आहे उत्तर कोकण याबद्दलची माहिती दिलेली आहे। यस, उत्तर कोकणची माहिती दिलेली आहे। इथं म्हणलेलं आहे दक्षिण कोकणातील शिलाहारांपेक्षा कमी प्राचीन असलेले हे घराणं म्हणजे उत्तर कोकण आहे। कपर्दी हा या घराण्याचा मूळ संस्थापक मानला जातो। कपर्दी हा या घराण्याचा उत्तर कोकणचा म्हणजे ठाण्याचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये कपर्दी हा इथला मूळ पुरुष या ठिकाणी आहे असं म्हटलं। प्रारंभी हे राष्ट्रकूटांचा मांडलिक होता, मुद्दा नीट लक्षात घ्या। तर कपर्दी तर ठाण्यामध्ये जी शिलाहारांची सत्ता आली ती कपर्दीच्या माध्यमातून आली असं म्हणता येईल आपल्याला। या घराण्यातील राजांमध्ये पुल्ल शक्ती आहे, झंज आहे, झंज पहिला आहे, दुसरा वज्जड या ठिकाणी आहे, छत्तराज आहे, अपरार्क पहिला आहे, मल्लिकार्जुन आहे, सोमेश्वर आहे। तर या प्रकारचे राजे होऊन गेले। एवढे राजांचे नाव लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, जस्ट माहिती असलं पाहिजे आपल्याला। उत्तर कोकणच्या शिलाहारांची राजधानी त्यांनी उत्तर कोकणमध्ये म्हणजे ठाणे भागामध्ये जे शिलाहार लोक होते तर त्या शिलाहारांनी आपली राजधानी दंडराजापूर असं या ठिकाणी केले। दंडराजापूर ही राजधानी बनवली आणि त्यानंतर ठाणे ही त्यांची या ठिकाणी राजधानी बनली। तर उत्तर कोकणमधल्या शिलाहारांनी पहिली राजधानी दंडराजापुरी केली आणि त्यानंतर ठाणे ही त्यांनी आपली राजधानी केली। काही काळ घारापुरी देखील या ठिकाणी यांची राजधानी होती अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा उत्तर कोकणमधल्या शिलाहारांबद्दलची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली। यानंतर आता आपण पाहूया दक्षिण कोकणमधले शिलाहार। तर लक्षात घ्या यांचा संस्थापक विद्याधर जीमूत वाहक। तर लक्षात घ्या विद्याधर जीमूत वाहक हा एक महत्त्वाचा राजा मानला जातो, तो दक्षिण शिलाहाराचा संस्थापक मानला जातो। आता हा जो जीमूत वाहक आहे तर त्यानं काय लिहिलं तर दायभाग लिहिलं, लक्षात घ्या। तर जीमूत वाहकनं दायभाग लिहिलं। बघा मनुस्मृती ज्या पद्धतीनं हिंदू धर्माची कायदा संहिता आहे, विज्ञानेश्वराचं मिताक्षर आहे, तशाच प्रकारे दायभाग देखील आपल्याला पाहायला भेटतं जे हिंदू कायदा संहिता या ठिकाणी मानले जाते। तर विज्ञानेश्वरनी मिताक्षर लिहिलं म्हणून मनुसंहिता लिहिली किंवा मनुस्मृती लिहिली, तर या ठिकाणी विद्याधर जीमूत वाहकनं दायभाग लिहिलं आणि हा विद्याधर जीमूत वाहक हा शिलाहारांचा संस्थापक मानला जातो, दक्षिण शिलाहारांचा। मुद्दा नीट लक्षात घ्या। तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर अथवा तेर हे त्यांचं मूळ स्थान होतं। लक्षात घ्या तेर हा जो भाग आहे उस्मानाबादमध्ये आणि तेर हे एक उद्योग केंद्र होतं सातवाहनांच्या काळामध्ये। आता मात्र दक्षिण कोकणमध्ये पाहायला भेटतं की उस्मानाबादमधलं तेर हे मूळ स्थान या ठिकाणी यांचं जीमूत वाहकचं मानलं जातं आणि त्यानंतर तो उस्मानाबाद नंतर तो दक्षिण कोकणमध्ये येतो आणि तिथं आपली राजधानी बनवून तो इथं काम करताना दिसून येतो। तर सोनेरी गरुड पक्षाचं चिन्ह हे जीमूत वाहकचं एक प्रतीक चिन्ह मानलं जातं। तर प्रतीक चिन्ह सोनेरी गरुड पक्षाचं चिन्ह हे त्याचं राजप्रतीक या ठिकाणी आहे असं दिसतं। यानंतर सणफुल्ल, धम्मियार, अवसर पहिला, इंद्रराज, अवसर तिसरा, रठ्ठराज असे काही राजे होऊन गेले। खारेपाटण ताम्रपटातील रठ्ठराज हा शेवटचा राजा या शिलाहार घराण्याचा मानला जातो। तर या प्रकारची शिलाहार घराण्याची माहिती फक्त एवढं लक्षात ठेवा, जीमूत वाहकने काय लिहिलं बस तेवढं तरी तुम्हाला आलं की तुमचं काम होऊन जाईल, ठीक आहे। तर जीमूत वाहकने काय लिहिलं दायभाग लिहिलं, यस एवढा फक्त मुद्दा लक्षात ठेवा। पुढे पाहू शकतो आपण कोल्हापूरचे शिलाहार। तर लक्षात घ्या कोल्हापूरचं तिसरं घराणं शिलाहारांचं तिसरं घराणं कोल्हापूर, मिरज, कराड आणि कोकण
या भागांवर ते राज्य करताना दिसतात. तर कोल्हापूरचे शिलाहार जे आहेत त्यांच्या अधिपत्याखाली कोल्हापूर, मिरज, त्याचबरोबर या ठिकाणी कराड, कोकण इत्यादी प्रांत त्या ठिकाणी येतोय. सुवर्ण गरुड ध्वज हेच त्यांचं या ठिकाणी प्रतीकचिन्ह होतं. म्हणजे जे आपण पाहू शकतो की दक्षिण कोकण प्रांतातील शिलाहारांचं जे प्रतीकचिन्ह आहे तेच कोल्हापूरच्या शिलाहारांचं प्रतीकचिन्ह आहे. आणि जतिग हा यांचा संस्थापक मानला जातो. तर जतिग हा यांचा संस्थापक. आता हे जे प्रश्न आहेत ना, तर यासारखे प्रश्न जे आहेत ना हे सरळ सेवेला पण येतात बरं का. महाराष्ट्राचा राजकीय इतिहास, पण त्यामध्ये कोल्हापूरमध्ये जे शिलाहार घराण्याचा संस्थापक कोण आहे, तर जतिग आहे. तर या प्रकारे जीमूत वाहक कुठला आहे, तर दक्षिण कोकणचा आहे. आणि उत्तर कोकणचा कोण आहे, तर करपूक. तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुढे बघा, दुसरा भोज हा या ठिकाणी यांचा महान शासक होऊन गेला. कोल्हापूर, वळीवडे, पन्हाळा ही यांच्या राजधान्या राहिलेल्या आहेत. तर कुठल्या राजधान्या, तर कोल्हापूर आहे, पन्हाळा आहे आणि त्याचबरोबर वळीवडे ही राजधानी राहिलेली आहे या भागातली. पुढे पाहायला भेटतं की यानं या ठिकाणी दान दिल्याचा एक शिलालेख कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये आहे. म्हणजे हा खूप जास्त दानी होता, त्याने खूप साऱ्या लोकांना दान दिलं याबद्दलची माहिती कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटती. देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषा ही या ठिकाणी यांची राज्यकारभाराची भाषा मानली जाते. संस्कृत ही भाषा या देवनागरी लिपी आहे. बावडा, भुदरगड कोल्हापूरमधले हे ठिकाण आहे. बावडा, भुदरगड, त्याचबरोबर खेळणा, पन्हाळा, पावनगड, सावनगड, वाईच्या जवळ पांडवगड असे 15 किल्ले यांनी या ठिकाणी बांधल्याचा उल्लेख आहे. तर बावडा, भुदरगड, खेळणा, पन्हाळा, पावनगड, सावनगड, त्याचबरोबर पांडवगड यासारखे 15 किल्ले या कोल्हापूरच्या शिलाहार लोकांनी बांधल्याची माहिती या ठिकाणी मिळते. शिलाहार जे आहे तर लक्षात घ्या, या शिलाहारांचं योगदान काय होतं, त्यांची सामाजिक धार्मिक स्थिती काय होती त्या काळातली महाराष्ट्राची, ती थोडीशी आपण इथे या ठिकाणी पाहूया, ती थोडीशी समजून घेऊया. थोडंसं लॉंग लेक्चर झालं असलं तरी तुम्ही ते शेवटपर्यंत पहा मित्रांनो, कारण खूप जास्त बेनिफिट तुम्हाला या लेक्चर सिरीजच्या ठिकाणी होईल. एकदा हे लेक्चर सिरीज केल्यानंतर परत तुम्हाला वेगळं काही ते पुस्तक वाचायची गरज लागणार नाही. आता पहा, इथं म्हणलेलं आहे समाज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्णांमध्ये विभागलेला होता. सुतार, लोहार, कुंभार, चांभार, पाथरट यांच्या उद्योगाबरोबर धातू उद्योग, कापड उद्योग, हस्तितंताचे उद्योग इथे या ठिकाणी चालत होते. शेती हा या काळातील लोकांचा प्रमुख व्यवसाय या ठिकाणी आहे. हे जैन धर्माचे अनुयायी होते. शिलाहार हे जैन धर्माचे अनुयायी होते असं म्हणलेलं आहे. कोल्हापूर आहे, छिद्रापूर आहे, हे जैन मंदिर बांधण्याचा उल्लेख या ठिकाणी मिळतो. हे राजे हे धर्मसहिष्णू राजे या ठिकाणी होते. सर्व धर्मांचा आदर करणारे राजे होते. त्यांनी हिंदू धर्मासाठी मंदिरं आणि बौद्ध भिक्षूंसाठी देखील अनेक विहार निर्माण केलेली आहे. याही प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. आता एक शेवटचं राजघराणं आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातील गौंड घराणं. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रातील या गौंड घराण्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी 1857च्या विद्रोहापर्यंत मिळते. 1857चा विद्रोह जर आपण पाहिला तर तिथे या ठिकाणी गौंड शासक होता बघा, शंकरशहा. तर त्या प्रकारचा शंकरशहाला 1857च्या विद्रोहामध्ये तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा इंग्रजांनी केली होती, लक्षात घ्या. तर गौंड घराणं जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की हे एक प्रकारे आदिवासी लोकांचं संरक्षण करणारं राज्य या ठिकाणी होतं गौंड. त्याच्याबद्दलची काय इन्फॉर्मेशन आहे ती पाहूया. इथं म्हणलेलं आहे, प्राचीन महाराष्ट्राच्या शेवटच्या काळामध्ये हुण आणि मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी हल्ला केला. हुण, मिहिरकुल आणि तोरणमल यासारखे जे आक्रमणकर्ते होते आणि मुस्लिम आक्रमणकर्त्यांमध्ये मोहम्मद बिन कासिम, गझनीचा मोहम्मद आणि त्याचबरोबर मोहम्मद गौरी यांच्या काळामध्ये जो काही महाराष्ट्रावर हल्ला झाला, तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्याच वेळेस महाराष्ट्रात यादवांनी देवगिरी येथे आपली सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात यादवांची सत्ता आली, ती देवगिरीमध्ये आली. आणि देवगिरी म्हणजे आजचं या ठिकाणी संभाजीनगर, जे आधी औरंगाबाद या ठिकाणी त्याला म्हटलं जात होतं. तर या प्रकारे देवगिरीमध्ये सत्ता स्थापन केली. याच काळामध्ये चांदा म्हणजे चंद्रपूरमध्ये गौंड राजघराण्याने आपली सत्ता स्थापन केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. तर ही सत्ता जी होती गौंडांची, ही मी म्हटले त्या पद्धतीनं ब्रिटिशांच्या काळापर्यंत या ठिकाणी होती. 1857 पर्यंत ही सत्ता चिरकाळ टिकलेली होती. इथं म्हणलेलं आहे 1869ला मेजर ल्युसी स्मिथ नावाचा एक इंग्रज अधिकारी आहे. तर या मेजर ल्युसी स्मिथनं गौंड राजघराण्याच्या इतिहासावर सर्वप्रथम प्रकाश जो त्या ठिकाणी टाकला. स्थानिक परंपरा, हस्तलिखिते आणि मौखिक साधनांच्या द्वारे यांचा इतिहास, गौंड राजघराण्याचा इतिहास त्यानं शोधून काढला. कोणी?
तर मेजर लुसी स्मिथ यानं, तर याचं नाव लक्षात ठेवायचं. शिलालेख व इतर साहित्याच्या द्वारे देखील या प्रकारे या गौड राजघराण्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. पुढे पाहायला भेटतं इथं यांच्या शासकांची काही नावं आहेत. त्याच्यामध्ये कोलभील आहे. तर कोलभील हा यांचा संस्थापक या ठिकाणी मानला जातो. त्यानं काय केलं, विखुरलेल्या गौंड जमातीला एकत्र केलं. आदिवासी जमात आहे गौंड, तर तिला एकत्र या ठिकाणी केलं आणि राज्य स्थापन केलं. नागवंशांविरुद्ध त्याने लढा दिला. तर नागवंशी जर आपण पाहिले तर लक्षात घ्या, नागपूर जो आहे तर त्या नागपूरच्या प्रांतामध्ये नागवंशीय लोक राहत होते. तर आपल्याला माहिती असेल की कुबेर नागा, रमणी कुबेर नागा नावाची इथं एक शासक होती, महिला शासक. तर तिच्यासोबत विवाह केला होता चंद्रगुप्त दुसऱ्यानं. तर त्या रमणी कुबेर नागा आणि चंद्रगुप्त दुसरा यांची मुलगी आहे प्रभावती, जिनं वाकाटकांची गादी सांभाळली होती. तर मुद्दा नीट लक्षात घ्या. तर नागवंशांसोबत या गौंड शासकांचा युद्ध झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. पाहायला भेटतं नागवंशांविरुद्ध लढा देण्याचं तंत्र शिकवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं. पुढे बघा, भीम बल्लाळ सिंह हा जो होता हा यानंतरचा महान राजा मानला जातो. तर भीम बल्लाळ सिंह शिरपूर येथे त्यानं आपली राजधानी स्थलांतरित केलेली आहे. केशर सिंगच्या काळात त्यांच्या साम्राज्याचा विस्तार भिल्ल देशांपर्यंत या ठिकाणी झाला. या राजांच्या काळात गौड राजघराण्याचा सर्वाधिक संपन्नतेचा काळ होता. घोडे बैल यांच्या संख्येतही या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तर गौड हे एक आदिवासी लोकांचं राज्य मानलं जातं, हे लक्षात घ्या. दिनकर सिंह हा एक महत्त्वाचा राजा होऊन गेला, जो शांतताप्रिय, कला, विद्या आणि साहित्याचा भोक्ता असलेला शासक आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्या दरबारात अनेक कवी आणि अनेक विद्वान होते. अनेक कवींना, अनेक विद्वानांना त्यानं राजाश्रय दिल्याची माहिती या ठिकाणी मिळते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला पाहायला भेटतं खांडख्या बल्लाळ शाह हा एक महत्त्वाचा राजा आहे. त्याचं राज्य 1467 पासून ते 1437 पासून ते 1442 पर्यंत 62 पर्यंत आहे. हा त्वचारोगानं ग्रासलेला राजा होता म्हणतात. पत्नीच्या सल्ल्यानं बल्लाळपूर येथे त्याने तो किल्ला बांधून तो राहू लागला बल्लाळपूरमध्ये, आणि राजधानीचं शिरपूरवरनं बल्लाळपूर इथं त्यानं स्थलांतर केलेलं आहे. तर शिरपूर आधी राजधानी, नंतर बल्लाळपूरला राजधानी त्यांनी आणलेली आहे असं एकंदर दिसतं. अचलेश्वराचं मंदिर त्यानं बांधल्याची माहिती मिळते. गादीवर आलेल्या हिरशाह यानं मंदिराच्या तटबंदीचे काम केले. जंगले स्वच्छ करून जनतेला राहण्यासाठी वस्तीची सोय करून दिली. कृष्णशहा, बीरशहा, गोविंदशहा, हिराई, रामशहा, निळकंठशहा असे अनेक राजे होऊन गेले. तर इतकं इम्पॉर्टंट नाही आहे बाकीच्या राजांबद्दलची माहिती मिळवणं. लक्षात घ्या, गौड शासक जे होते यांचा फक्त जस्ट क्रम तुम्हाला माहिती असला पाहिजे. म्हणजे प्राचीन काळामध्ये महाराष्ट्राचा राजकीय इतिहास एक तर सातवाहनांपासून सुरू होतो. त्यानंतर सातवाहनांच्या नंतर वाकाटक आहे, वाकाटकांच्या नंतर चालुक्य आहे, नंतर राष्ट्रकूट आहे, नंतर शिलाहार घराणा आहे. शिलाहारांच्या 3 शाखा आपण पाहतो. दक्षिण कोकण आहे, उत्तर कोकण आहे आणि कोल्हापूर आहे. त्यानंतर मग शिलाहारांच्या नंतर गौड शासक आहे. महाराष्ट्रामध्ये देवगिरीमध्ये कोणी राज्य केलं तर यादवांची सत्ता आहे आणि गौड शासक हे चंद्रपूरमधले आहे. तर या प्रकारचा संपूर्ण राजकीय इतिहास महाराष्ट्राचा तो आपण इथे या ठिकाणी पाहिला आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, जे कोण विद्यार्थी इतिहास हा विषय स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासत आहे अशा विद्यार्थी मित्रांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी जॉईन करा. तुम्हाला हव्या असणाऱ्या बॅचेस, हव्या असणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या बॅचेस या ॲप्लिकेशनवर आहे. प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप्लिकेशन सर्च करा, डाउनलोड करा, लॉग इन करा आणि तुम्हाला हवी असणारी बॅच जरूर तुम्ही इथे या ठिकाणी जॉईन करा. नाही तर तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲप्लिकेशनचे लिंक पण मी तुम्हाला देत आहे. त्या लिंकवर जाऊन देखील तुम्ही या ठिकाणी हे ॲप्लिकेशन डाउनलोड या ठिकाणी करू शकता आणि इतिहास या विषयाचं सखोल ज्ञान या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही जरूर या ठिकाणी प्राप्त करा. पुढे आपण पाहू शकतो या संदर्भात अजून काय इन्फॉर्मेशन आहे. तर सुमारे 62 गौड राजांनी महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपूर या भागामध्ये राज्य केलेलं आहे. गौड राजे हे कला, साहित्य आणि विद्येचे भोक्ते आहे असं म्हटलेलं आहे. त्यांनी आदिवासी जमातीला संघटित केलं, तिथल्या लोकांना संघटित केलं, त्यांना लष्करी प्रशिक्षण दिलं आणि आदिवासी संस्कृती टिकवून ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिलेला आहे अशी माहिती मिळते. गौड शासकांनी आदिवासी समाजाला इतिहासामध्ये स्थान मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान केलेलं आहे. या प्रकारची माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, या प्रकारे इतिहासाची इयत्ता 11वीची ही लेक्चर सिरीज अशीच कंटिन्यू या ठिकाणी असणार आहे.
मला माहीत नाही याच्यामध्ये किती लेक्चर होतील, पण जास्तीत जास्त लेक्चर मी घेणार आहे. हे पुस्तकच तुम्हाला व्यवस्थितरित्या शिकवण्याचा माझा प्रयत्न आहे. जे कोण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांनी ही लेक्चर्स जरूर पहा. आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी शेअर करा आणि इतिहास विषयामध्ये भरपूर मार्क मिळवा. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.